ऑर्गॅनिक मॉर्निंग ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज कुठे आहोत, आपल्या गावाचं नाव आणि आपलं नाव आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना परिचय द्या. नमस्कार, मी सचिन अंबादास वाघमारे, हां राहणार बाबुळगाव, तालुका रावरी. राव रे, तुम्ही थोडं मोठ्याने बोलले तरी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना ऐकायला जाईल, काय हरकत नाही. बरं, आता हे कांद्याचं रोप आहे आपण जे बघताय, हे किती दिवस झाले टाकलेलं? याला 50 दिवस झाले दादा. 50 दिवस आता कंप्लीट झालेले आहेत. तर आपण जे मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला होता, तर तो कसा केला वापर आणि काय तुम्हाला अनुभव आला? ते मल्टीप्लायर रोप बी टाकतानीच ब्याला पण थोडंसं चोळलं होतं हां, आणि नंतर खतामध्ये मिक्स करून एक डोस केला होता. खतामध्ये मिक्स करून कोणतं खताबरोबर दिलं तुम्ही? 19 होता. 19 बरोबर 1 किलो किती गुंठ्याला दिलं? ते साधारण 12 गुंठे. 12 गुंठ्याला 1 किलो आपण हां. कोटिंग करून दिला. तर हे सगळं दिल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला जो तुम्ही सांगताय आता? आता रोपाची साईज पण हां. व्यवस्थित झाली, जारवा पण व्यवस्थित हां. झाला, तुम्ही बघू शकताय. हां, आणि रोप लवकर लागवडीस आलंय. साधारणतः लोकांचे 60 दिवसाच्या नंतर येतात. तुमचं रोप किती? 45 दिवसानंतर लगेच लागवडीला झालं. 45 दिवसामध्ये तुम्ही आता काही लागवड पण केलेली आहे. हो, लागवड 45 करून हे शिल्लक आहे आणखी. शिल्लक राहिली. हे विकायचं आहे का आपल्यालाच लागवड करायची नाही, आता? अजून काही लागवड करायची, काही हां. उरलं तर मग उरलं तर मग आपण हे करायचं. बरं, मग जो तुम्ही आता लागवड केली त्याच्यात तुमची काही मर झाली का काही? नाही मर नाही झाली काही. म्हणजे 100% आपण दरवर्षी जी मर व्हायची ना ती नाही झाली यंदा. यावर्षी मर झालेली नाही. नाही झाली. जारवा पण चांगला दिसतोय. चांगलं. गाठ दरवर्षी गाठ पेक्षा चांगली आहे का? हो, गाठ पण चांगली. गाठ पण चांगली तयार आहे. आणखी तुम्ही सांगत होतं की हे बियाणं जे आहेत त्याचा काय हे विषय होता? बियाणं मागच्या वर्षीचं म्हणजे जुनं बियाणं आहे. ते हां. शक्यतो उगतच नाही, पण ते सीड हां. ट्रीटमेंट केली व्यवस्थित, ते उगलंय. ते उगले. हां. हे सगळे जे बियाणं दिसतंय हे सीडचं जे बी होतं त्यापेक्षा पण याची उगवण चांगली झाली. हां. याची उगवण क्षमता चांगली आहे. चांगली आहे. कशामुळे? बीज प्रक्रिया बीज केल्या. प्रक्रिया आणि तुमच्या मल्टीप्लायरचा पण थोडासा रिझल्ट भेटलाय. हे सगळं जे झालं ते मल्टीप्लायरमुळेच झालंय, बरोबर आहे? बरं, आता मला सांगा, बाकीच्या शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे का त्यांच्या शेतात? 100% वापरलं पाहिजे. 100% वापरलं पाहिजे. तुम्हाला खर्च किती आला 1 किलोला? 1 किलोला 1100 रुपये. 1100 रुपये खर्च आला. 1100 रुपयामध्ये आपलं 12 गुंठ्याचं रोप तयार झालं, बरोबर? याच्यानंतर आणि काय याला अजून आपण दुसरी कसली फवारणी पण नाही नाहीच घ्यावं लागेल. परत काही खर्च आलाच नाही आपल्याला. तसं बाकीच्या शेतकऱ्यांना 2-2, 3-3 फवारणी तीन फवारणी होतात घ्याव्या लागतात. आणि काळोखी सुरुवातीपासून टिकून आहे. टिकून. तुम्ही सांगताय पाऊस पडायच्या अगोदर याच्यापेक्षाही म्हणजे 2-3 दिवसापूर्वी काहीतरी पाऊस झाला ना, तर याच्यापेक्षाही आणखी काळोखी होती. हो. म्हणजे आम्हाला हीच काळोखी सगळ्यात आता सगळ्या इथून जे रस्त्याने रोपं बघतोय त्याच्यापेक्षा ही काळोखी तर आम्हाला चांगली वाटते. आणि याच्यापेक्षाही पूर्वीची काळोखी आणखी आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? पाऊस होण्याच्या अगोदर चांगली होती. म्हणजे एकंदरीत तुम्ही खुश आहात, हो, आनंदी आहात. आनंदी. ठीक आहे. ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.